सन्माननीय आनंदराव धुमाळ सर यांचं स्वागत व सत्कार संस्थेचे सचिव सन्माननीय राहुल खांडेकर सर व विद्यालयाचे मुख्याध्यापक सुवर्णसिंग मस्के सर, व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे। सरांना मी विनंती करतो की प्रमुख पाहुण्यांचं स्वागत सत्कार बुके, शाल आणि शिरपळ देऊन करावं। सन्माननीय आनंदराव धुमाळ सर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी संस्थेचे सचिव माननीय श्री राहुल खांडेकर सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे। आज आपल्या क्रीडा महोत्सवासाठी लाभलेले नामवंत खेळाडू, NIS कोच, कुस्ती कोच आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच म्हणून सुद्धा त्या ठिकाणी काम केलेलं आहे। तसेच त्यांना शिवछत्रपती पुरस्कार विजेते ते आहेत। राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये त्यांनी भारताचं नेतृत्व करण्याचं काम केलेलं आहे। तसेच रेल्वे प्रशासनामध्ये त्यांनी नोकरी केलेली आहे। आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपटू त्या ठिकाणी ते आहेत। आपल्या या कार्य प्रेरणेने त्या ठिकाणी ते सन्मानित आहेत। सरांना विनंती करतो की आपण त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करावं। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय आनंदराव धुमाळ सर यांचं या ठिकाणी स्वागत या कार्यक्रमाच्या संस्थापकाच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात येत आहे। संस्था व्यवस्थापन आणि व्यासपीठावरील मान्यवर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। खरोखरच आजचा हा दिवस आपल्यासाठी खरोखरच अत्यंत दुर्मिळ असा योग आहे। या क्रीडा स्पर्धेच्या आपल्या उद्घाटनासाठी सन्माननीय आनंदराव धुमाळ सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। सरांना मी विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना थोडंसं बहुमोल असं मार्गदर्शन करावं। सरांनी मार्गदर्शन करतील। व्यासपीठ आवडतं। प्रथम मी ह्या गावचे भूषण आज आपल्यात नाहीत। खरोखर मला याला थोडंसं अवघड वाटलं, कारण गेल्या 1-2 महिने झाले असतील आणि आमचा एकत्र सन्मान झालेला होता भारताचे न्यायाधीश कोळसे पाटलांच्या हस्ते आमचा सन्मान झालेला होता। आणि ती आठवण आजही माझ्या तशी म्हणजे आठवणीत आहे आणि ती जर आठवण काढली तर थोडंसं हृदय पिळवटून निघतं। म्हणून प्रथम मी ह्या गावचे महाराष्ट्रामध्ये नावलौकिक केलेले आज आपल्यात नसतील आकाराम बापू, त्यांचं मी प्रथम स्मरण करतो। त्यांना मी मानवंदना देतो आणि परमेश्वराच्या घरी त्यांना सुख समाधान मिळावं आणि त्यांचा वसा आणि वारसा त्यांनी केलेलं आम्हाला मार्गदर्शन, त्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल आहे आणि ती असणारच आहे। सन्माननीय व्यासपीठ अकॅडमीचा सर्व स्टाफ, त्याचप्रमाणे अकॅडमीवर सर्व असणारे आमचे पुत्रवत असणारे सुवर्णसिंग, आमचं नेहमीच मुलाखत चांगल्या गोष्टीवर असते। त्याच शिक्षक शिक्षिका आणि तुम्ही पालकवर्ग। खेळाडूला भाषण जास्त येत नाही, परंतु 1986-87 साली मी शिक्षक झाल्यानंतर बऱ्याचशा कार्यक्रमाला बोलवायला लागलीत माणसं। मग राम सारंग असेल, मी असेन, आता इथं सर NIS करून आलेले आहेत, त्यांना कल्पना आहे NIS म्हणजे काय। पण आमचे त्यावेळी भारतात 3 वेळा कुस्तीत नंबर काढला आणि ग्रॅज्युएशन असेल तर NISला प्रवेश मिळायचा आणि 1000 मुलातून 10 मुलं घ्यायची। अशा अगदी दिव्यातून त्यावेळी आम्हाला जावं लागलं। मग रशियाचे ग्रेनीज असतील, जपानचे शिक्षक असतील, असे म्हणजे परदेशी शिक्षक असायचे, तो विषय वेगळा आहे। परंतु प्राथमिक सांगायचं म्हटलं तर जसे तुम्ही आहे तसं मी इथं 82ला शाळेला होतो। अतिशय गरीब परिस्थिती, घरचा मी एकला, दुर्गम भाग माझा, 11 किलोमीटरवर ST दिसायची। म्हणजे आमचं पनुमरे गाव खूप डोंगरी कपारीत असणारं गाव। भाषण वाचून करणं आणि सत्य परिस्थिती मांडणं यात फार मोठा फरक आहे। सांगायचं म्हणजे
तुमच्याकडे मी घरची परिस्थिती नसल्यामुळं इथं मावशीच्या तिथं मी शिकायला आलो, परंतु तालमीचा एक नाद असल्यामुळं त्यावेळी ह्या भागातले खेळाडू मग भीमराव माने असतील, यशवंत नायकवडे असतील, संपत जाधव असेल, आमचा तो ग्रुप आपला लहानपणी आम्ही कुस्त्या करायचो. आणि त्यानंतर मी 11वी पर्यंत माझं शिक्षण झालं आणि घरची परिस्थिती नसल्यामुळं आईची इच्छा होती की मी शिक्षक व्हावं. त्यावेळी 7वी पास शिक्षक असायचे. तुम्हाला थोडंसं एक 5च मिनिटात मी माझं हे कथन करणार आहे, कारण तुम्हाला ते असं वाटू नये की पाहुणा म्हणजे कोणतरी अमेरिकेसनं आलाय आणि तो घरचा फार मोठा श्रीमंत आहे, हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही जरा रिलॅक्स व्हा. सांगायचं म्हणजे अतिशय गरीब परिस्थिती. दिवसभर आई वडिलांनी कुठंतरी काबाड कष्ट करायचं आणि मग त्याच्यातून आले तर पैसे मग संध्याकाळी कुठनं तरी आणायचं आणि मग ते दळायचं आणि मग ते भाकरी घालायच्या. नंतर आम्ही तालमीतनं आल्यानंतर मग ते कशावर तरी खायचे. अशा परिस्थितीतून परंतु तुमचा एम, तुमचा उद्देश किंवा आई कष्ट करते ती आणि आपण काय केलं पाहिजे, सारखं तुम्ही ते डोक्यात आरक्षण घेत बसू नका. तुमचंही जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहावा. यश निश्चित एक दिवस आल्याशिवाय राहणार नाही. त्याचं उदाहरण मी आहे. सर सांगायचं म्हणजे मोठ्या गोष्टी प्रत्येक जण सांगतं. अतिशय अतिशय वाईट परिस्थिती. तिथून माझं जवळच गाव आहे, हे माझ्या मामाचं गाव आहे, परंतु मामाची फार मोठी परिस्थिती. परंतु मामाच्या कुठल्याही माणसानं एवढे कोट घालून मामा याचे श्रीमंत असायचे, पण एक नया पैसा सुद्धा त्यावेळी मदत झाली नाही का आम्ही मागितली नाही मला माहित नाही त्यावेळी. परंतु 1900 शेवटची बॅच 11वीची, मी 11वी पास झालो, चांगल्या मार्कानं पास झालो. त्यावेळी D.Ed निघालं. आईची इच्छा ती, परंतु आमच्या भागातल्या लोकांनी एक चांगला म्हणून माझ्या चिखली कारखान्यावर वजन काटा क्लार्क म्हणून गणपत आंधळकरांनी शिफारस केली आणि सांगितलं की ह्याना वजन काटा क्लार्क घ्या. परंतु माझा एक मित्र आहे, तो म्हटला आपण जरा मुंबईला जाऊन येऊया. त्याच्या ट्रकातनं आम्ही मुंबईला गेलो. सांगायचं म्हणजे तसं माझी इथूनच जुपी झाल्या. नथुरामा शिंदे मला घेऊन इथं मांगरूळमध्ये आले. शिवाजीराव मस्के छत्रपती अवॉर्ड विजेते, त्यावेळी ते रेल्वेत वस्ताद होते आणि म्हटले अरे शिवाजी अशी अशी घरची परिस्थिती अशी आहे आणि तू ह्याला घेऊन जा. म्हटले ठीक आहे, मी पत्र पाठवीन. आणि अनायसे त्यावेळी त्यांचं मला पत्र आलं की जरा मुंबईला या म्हणून. मुंबईला जायचं तर प्रश्न मोठा, 13 रुपये वाट खर्ची आणि जो माणूस 15 रुपये खिशात आणि जो माणूस होता त्याला 2 रुपये कमी. कराडात गेलो, त्याच्याही तिकटीला 2 रुपये द्यावे लागले. आम्ही मुंबईत गेलो, वडाळ्याला उतरलो, तिथनं चालत गेलो, तोपर्यंत ट्रायल संपली. ट्रायल संपली, पांडेसाहेब बाहेर येत होते. तर प्रत्यक्ष मी शिवाजीराव मस्केंच्या पुढे सांगू इच्छितो. इथं ट्रायल संपल्यावर सगळे म्हटले अरे 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 अंडराव धुमाळ आले, ते करायचं. ते ऑफिसर म्हटले ट्रायल संपले आता काही नको. परंतु जे सिलेक्ट विद्यार्थी झालेला होता, खूप मस्केनी विनंती केली. आता तसं पाहिलं तर त्यांची मिठाभर मी भाकरी खाल्ल्या, त्यांचं माझ्यावर ऋणानुबंध आहेतच. म्हटले तिची 1 मिनिट फक्त कुस्ती बघा. जो सिलेक्ट झालेला कुटवड म्हणून पुण्याचा, सगळं सिलेक्शन झालं तर माझी कुस्ती लावली. चिंतामणीची कृपा होती का काय कोणा ठेव. म्हणजे जा तिथं लगेच आलो आणि प्रवासातनं गेलो आणि ती कुस्ती माझी अगदी 1 मिनिटाच्या आत मी त्याला चित मारल्यावर मग पांडेसाहेब म्हणले त्याला असू द्या इथं ठेवून घ्या. 5-7 महिने गेले माझे. कुणाची तरी पॅन्ट घाल, कुणाचं काहीतरी कर ते असं परिस्थिती नाही. परंतु योग असा आला की मुंबईत एक अधिवेशन भरलं. मुंबईत अधिवेशन भरल्यानंतर त्या अधिवेशन मध्ये म्हटले कशाला वजन कमी करतोय, सगळे स्टँडर्ड खेळाडू वगैरे वगैरे ह्या भागातले सगळे, मोहकोलीचे रंगा चव्हाण असतील, केशव पाटील असतील, मस्के पैलवान असतील, वसंतराव पाटील, सगळे स्टँडर्डचे इकडले जेवढे खेळाडू त्याचे उतरले. परंतु मी 68 किलोमध्ये त्यावेळी माझं वजन दिलं आणि अनायसे माझा योग चांगला म्हणून की भारतात जो चांगला खेळाडू असणारा त्याच्याबरोबर माझी फायनल आली आणि मी ती फायनल तिथं जिंकलो. माझा प्रथम क्रमांक लागला. मी महाराष्ट्रात माझं सिलेक्ट झालो. महाराष्ट्रात सिलेक्शन झाल्यानंतर मी तिथंही फायनल मारली. परत मी भारताच्या सामन्याला गेलो. भारताच्या सामन्यात गेल्यानंतर वाराणसी, ज्याला काशी आपण म्हणतो, तिथं गेल्यानंतर तिथं मी भारतात नंबर काढला. बघा नशिबाचा भाग. स्वप्नात नसणाऱ्या गोष्टी का होतात, आपल्याही भाग्यात असलं पाहिजे. दुसऱ्याकडे बोट करण्यापेक्षा आपलं काबाड कष्ट असलं पाहिजे, आपला ध्येय असलं पाहिजे. आणि तुम्ही जर म्हटला की बाबा असंच मिळालं पाहिजे आणि तुमचा उद्देश
त्यावेळेचा आमचा उद्देश असायचा की नावलौकिक. त्यावेळी इतकं वेळ नसायचं की माझी गाडी असावी, माझा बंगला. 6 वाहनं आहेत आमच्या आता घरात, हॉस्पिटल आहे आमच्यात, 6 वाहनं दारात उभी आहेत. पण त्याचा मला इंटरेस्ट नाही, परंतु मला गरिबीची आठवणीचा इंटरेस्ट जास्त आहे. सांगायचं म्हणजे त्यावेळी आमचा उद्देश असा की माझ्या नाव, घराण्याला नाव असावं, गावाला नाव लौकिक असावा, तालुक्याला नाव लौकिक असावा, जिल्ह्याला नाव लौकिक असावा, हा एक आमची तळमळ असायची. आणि त्या तळमळीतून सर ह्या काही गोष्टी साध्य होत गेल्या. त्यानंतर मग मला आणल्यानंतर अतिशय चांगल्या पोस्टवर माझी नेमणूक झाली. ती पोस्टही सांगणार नाही तर ते अवघड वाटेल, ती कशावर खाते तुम्हाला माहित नाही, कारण माझं खेळात वाटचाल झाली. अनुभाग अभियंता या पोस्टवर माझी नेमणूक झाली, अतिशय चांगली पोस्ट, आणि ती मी सार्थ केली. जरी मांगरुळगावच्या माणसानं मला ठेवलं, मी कुठेही त्यांना गालबूट लागून दिली नाही. 1977 साली मी महाराष्ट्रात सगळ्या कुस्त्या, सांगायचं म्हणजे सर दुर्दैव असं, मी कुणावर टीका करणार नाही कारण माझा तो उद्देश नाही, माझ्या ते पानावर देवाण लिहिलेलं नाही, पण स्तुती ही नाशास कारण असते. आणि आता सध्या स्तुती करून घ्यायची दांडगी सवय लागल्या. त्यावेळी महाराष्ट्राचे सामने झाले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आपल्या सांगली जिल्ह्यात निनाद बड्रे आटपाडीचा, माझ्या विद्यार्थ्याचाच मुलगा नामदेव बड्रेंचा, त्याचा 3रा क्रमांक नाही तर एकाही मुलाला एकही कुस्ती झाली नाही. आणि ज्यावेळी आम्ही होतो त्यावेळी मी मस्के पैलवान घेता असते तर त्यांच्या समोर सांगितलं असतं, आम्ही 31 इकडली सिलेक्ट झालो. 32 पैकी 31 सिलेक्ट आम्ही शेववाडी, कोल्हापूर, सांगली यातनं आम्ही सिलेक्ट झालेले खेळाडू. काय वाटलं असेल मनाला तुम्ही ठरवा. परंतु काय माहिती का, जत्रव टाळ्या वाजवून पोट भरत नाही. त्यावेळी स्तुती होती कुठल्या तरी. आता इथं कोच बसलेले आहेत, हे माझ्या मुलाप्रमाणे आहेत. आज माझं वय आशीर्वाद द्यायचा आहे. नुसतं गावं आणायचं, कुणाला तरी काहीतरी करायचं, चांदीची गादा आपणच बनवायची, आपणच त्याच्या खांद्यावर द्यायची, उदो करून घ्यायचं, परंतु त्याची नंतरची वाटचाल बरोबर नसणार. 1977 ज्यावेळी महाराष्ट्र चॅम्पियन झालो, त्याच्यानंतर अतिशय मोठा कॅम्प लागला. 78 सर अन्याय झाला. 78 अन्याय झाला, परंतु चिंतामणीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं माझ्या बाबतीत. बाबुराव शेटे असतील, अण्णासाहेब पाटील असतील, यशवंतराव चव्हाणांनी सामने भरवले. देशाचे उपपंतप्रधान शरदचंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री होते. आणि त्यावेळी ते मोठं अधिवेशन भरलं. आणि त्या मोठ्या अधिवेशनमध्ये 7 दिवसाचा तो प्रोग्राम, आणि प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ कुस्ती. मी थोडंसं अपील केलं, कारण त्यावेळी वस्तादांच्या तोंडाकडे बघायचं नसते, पायाकडेच बघायचं असते. परंतु मी म्हटलं की गेल्या वर्षी मी गादीवर प्रथम क्रमांक महाराष्ट्रात काढलेला आहे, सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलो, तर मला गादीवर खेळवा. कारण मला वाटायचं की माझ्या घरात सामनं होते ती, कारण गादीवर खेळल्यानंतर एक वेळा पैलवान हरला तरी परत खेळायचा चान्स असायचा, आणि मातीवर एकदा हरला की परत त्याचं वर्ष बेकार असायचं. आणि गादीवर सतत सराव असल्यामुळे माझी इच्छा होती, पण दुर्दैवानं कुणाच्या तरी मनात काय होतं कुणा ठाऊक, परंतु परमेश्वराच्या मनात तुमच्याविषयी तसंच असावं, तर त्याच्या मनात वेगळं होतं. आणि अतिशय त्यावेळी काही परिस्थितीत बदल नव्हता, आहे तीच 18 पगड दारिद्र्य वाट्यालाच होतं, काही बदल फार मोठा नव्हता. परंतु त्यावेळी चुकून मला त्यांनी त्यांच्या बुद्धीला पटलं म्हणून मातीवर ढकललं. जाऊ दे म्हटले, मातीवर सिलेक्शन. परत अण्णासाहेब पाटील म्हटले की बाबा ठीक आहे असू दे. आता ते कोच बी नाराज झाले, ते नाही म्हणले मला टीमचं बघायचं आहे आणि टीमची चॅम्पियनशिप गादीवर असल्यामुळं मातीवर खेळलं पाहिजे. पण म्हटलं ठीक आहे, मातीवर खेळलो. मी मातीवर खेळायला गेलो, तिथं अतिशय स्टँडर्डचे सगळे खेळाडू, कारण जास्त त्यावेळी गादीचा कमी सराव असल्यामुळं सगळे पैलवान मातीवरच असायचे. आणि सांगायचं म्हणजे सुदैवानं पहिली कुस्ती 18 सेकंद मध्ये झाली. सगळ्या कुस्त्या मी मांगरूळ गावात सांगतोय, आताही माझी मुलाखती ह्याच्यात आहेत, तुम्हाला मी ऐकून दावतो. सगळ्या कुस्त्या मी एका डावावर मारल्या. आणि शेवटची माझी कुस्ती उपपंतप्रधानांच्या हस्ते ठेवली, कारण उत्कृष्ट कुस्ती म्हणून. आणि विशेष म्हणजे मी त्यामध्ये सुवर्ण पदक जिंकलं. आणि ते सुवर्ण पदक जिंकल्यामुळे मला 11 लाख रुपये त्यावेळी माझ्या वाट्यात आले. परिस्थितीवर केवढा मोठा बदल झाला. आणि सांगायचं म्हणजे महाराष्ट्र शासनानं ते मला 600 स्क्वेअर फूटचा प्लॉट त्यावेळी मंजूर केला. सर सांगायचं म्हणजे अगदी वाईट वाटतं बरं का,
अन्याय करणारा असतो, पण त्याच्या समोर आपण धाडसानं जायचं असतं आणि त्याला आपलं कला कौशल्य दाखवायचं असतं आणि अनेकांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. आणि सर मग त्यानंतर मग 81ला दिल्लीत मी नंबर काढला किंवा माझे पंजाबला नंबर काढला. त्याच्यानंतर मी भारतात 86-87ला डिप्लोमा डिग्री घेतली. मला क्रीडा अधिकारी होता येत होतं, परंतु माझा बॉन्ड असल्यामुळं परिस्थितीमुळं रेल्वेनं सगळा खर्च केल्यामुळं मी रेल्वेच पसंत केली. परंतु त्यावेळी कुठला तुमचं ते आता जे चाललंय आरक्षण म्हणा हे ते, परंतु मी पुढे पळायचो, नोकऱ्या मागणं पळायच्या. मग माझगाव डाक असेल, महिंद्रा असेल, अन्य कंपनीने डायरेक्ट पोलीसमध्ये डायरेक्ट गुलाबराव पोळ म्हणले डायरेक्ट हवालदार म्हणून घ्या. मला ऑफर आली, परंतु त्यावेळी खेडेगावची आई तिला काय म्हटले, नको नको बाबा, ते मड्याला राखा नको, आपलं आहे तेच चांगली नोकरी आहे तिथंच आस. अतिशय चांगली वाटचाल झाली. ही नाही बाबांनो, लक्षात ठेवा, आज माझं वय 68 वर्ष आहे. तुम्हाला आशीर्वाद पूर्ण सगळ्यांना देणे इतपत माझं वय आहे. सगळ्यांना मनापासून आशीर्वाद आहे. तुमचा इच्छित गोल चांगला पाहिजे. कारण तुमच्या डोक्यात हे ठेवू नका की मी आता अकॅडमीवर आहे, मी मिलिटरीत लागणार, परत मी लगेच इस्लामपूर कोल्हापुरात प्लॉट घेणार, तिथं गाडी घेणार आणि सगळं विसरून जाणार. हे डोक्यातून काढून टाका. मी हे आवर्जून एकदा, माझा काय राजकीय विषय नाही, मी बऱ्याच कार्यक्रमामध्ये हे आवर्जून सांगतो आई वडिलांच्या संदर्भात, कारण मला ते खूप मोठं खटकतं सर. कारण काय माहित आहे का, आई वडील किती काबाड कष्ट करतात आणि त्यातून आपणाला कसं उभं करतात हे तुम्हाला हित राहून कळणार नाही. कारण त्यांचं कष्ट कुठंतरी असतं आणि आपण कुठंतरी असतो. तर सांगायचं म्हणजे अगदी अतिशय चांगला स्टाफ आहे. मधून अधून सरांचं माझं बोलणं असतंय. तर तुम्ही मनापासून प्रयत्न करा. तुमचा इच्छित ध्येय असलं पाहिजे की ते ध्येय गाठायचं. विचार करा की कुठं आमचं खेडेगावून कुठे इंटरनॅशनल एशियन राम सारंग असेल किंवा मी असेल त्यावेळी, त्याची सुद्धा अतिशय माझ्या मुलाखती नेहमी आता युट्यूबवर असतात किंवा पत्रकार येतात, मुलाखती घेऊन जातात. त्यात मला इंटरेस्ट नाही, परंतु मला अशा कार्यक्रमात साधा आणि सरळ सांगावं वाटतं की नेहमी तुमचे, माझी एक मुलाखत मध्यंतरी गाजली. ते असं म्हणजे पत्रकारांनी मला प्रश्न विचारल्यानंतर मी त्यांना ते सर सांगितलं, जरा सॉरी थोडं लांबतंय, तर मी त्यांना हाताने प्रश्न पायाला विचारला. सगळे येऊन तुझ्या पायावर डोकं टेकतात, मला कोण विचारेना. तर पाय म्हटले, अरे मी जमिनीवर आहे. तर नेहमी जमिनीवर राहायचं का, अहंकार बाजूला ठेवा आणि जे तुमचा उद्देश आहे त्याबद्दल तन मन धन, कारण कष्टाशिवाय पर्याय नाही. तुम्ही म्हणशीला लगेच काहीतरी मला मिळालं पाहिजे, त्याला आरक्षण मध्ये काहीतरी मिळालं आणि मी रात दिवस पळतोय आणि मला, परंतु तुम्ही जे कष्टातून मिळवशीला ते तुम्हाला पूर्ण तुमच्या अनेक पिढ्यांना म्हणजे पुरेल. सांगायचं म्हणजे मी त्यावेळी दिल्लीत होतो कॅम्पला, एशियन गेम, शेवट आता लंडन ऑलिम्पिकच्या वेळेला सुद्धा मी कॅम्पला होतो. त्यावेळी मी एक भाषण केलं. तर मी त्यावेळी सांगितलं की माझी 2 मुलं कुठल्या तरी शिक्षकाकडे आहेत आणि माझी जी भावना तुमच्यासाठी आहे ती परमेश्वरा माझ्या मुलांच्यासाठी ती भावना त्या शिक्षकाची असावी. विवेकानंद कॉलेजला आमचे मोठे डॉक्टर होते आणि न्यू कॉलेजला छोटे डॉक्टर होते, पण मी एकाही वेळा जीवनात पालक भेटीला गेलो नाही. आणि आता सांगायचं म्हणजे माझा मोठा मुलगा ऑपरेशन करतो, तो MD MS आहे आणि छोटा मुलगा जनरल फिजिशियन आहे. तर सांगायचं म्हणजे हे कशातनं, तर आपल्याकडे प्रामाणिकपणा आहे. आमच्या गावचा एक माणूस म्हटला की तुमच्यासारखं मी त्या पोस्टवर असतो, माझ्या सहीनं नोकरी इथली बी लई लागली ती, परंतु चहाला मिंदा नाही त्याला साक्षी चिंतामणी आहे. तर मला म्हटलं मी तुमच्या जागावर जर मी असतो तर मी कोट्यापती झालो. तर काय करायचं ते कोट्याधीश, त्याच्यापेक्षा जो जनसमुदाय आहे आपल्याकडे, जरी आपण ह्या युगात जन्म आहे तर मृत्यू आहे, त्यावेळी सुद्धा मेल्यावर सुद्धा म्हटलं पाहिजे बाबा त्यानं आमच्यावर काहीतरी उपकार केलेत. आता मगाशी आम्ही बापूंचं आठवण काढलीच का नाही. तर कसं आहे माहिती आहे का, माणसाकडं सगळ्यात श्रीमंत असेल तर स्वतःची कर्तबगारी असावी. अतिशय चांगलं अकॅडमीवर तुम्ही मेहनत करताय आणि ह्यातून सगळ्यात आमचे म्हणजे आमचे मित्र अतिशय मिलिटरीचे आमच्यात आहे. आता माझ्या गावात सुद्धा अकॅडमी एक काढली आहे कुणीतरी, मी अजून काही तिकडे गेलेलो नाही कारण मी राहायला आता इकडे काशेगाव वाटेगाव जवळ आहे. तर सांगायचं म्हणजे अतिशय चांगली मेहनत करा आणि एक त्यातून तुमचा हा उद्देश पाहिजे की माझा भारत देश, आता थोडक्यात सांगायचं म्हणजे वेगळ्या प्रकारनं
भाषण लांबत गेलं, कारण आता युक्रेनची अवस्था बघितली आपण की कुणाचं घर आणि कुणाचं दार पळता भुईतोडी झाली. तसं तुमचा जी आजची वाटचाल आहे ती देशसेवेची वाटचाल आहे. प्रथम डोक्यात हे ठेवा की मला भारत देशाची सेवा करायची आहे, मला भारत देशाचं रक्षण करायचं आहे, आणि त्यातून तुम्ही मग सगळ्या देशाचं मग त्यात आम्ही सगळेच येणार, हे आमचं सुद्धा त्यातून रक्षण आहे. सांगायचं म्हणजे परत एक वेळा लांबतंय भाषण, परत एक वेळा तुम्हा सर्वांना मनापासून आशीर्वाद आहे. अतिशय शिक्षक वर्ग असेल, अतिशय चांगला इथला स्टाफ आहे, आणि मधून अधून माझं सर्वांशी बोलणं होतं. मनापासून तुम्ही प्रयत्न करा, कारण मी हेच भादरवाडीच्या अकॅडमीवर मी 1-2 वेळा पाहुणं म्हणून गेलतो. 60 ते 65 मुलं मी तिथं पाठवली. माझ्या गावातच आता 40 ते 45 मुलं आता सैन्यामध्ये आहेत, आणि ती मी स्वतः माझ्या शिफारसीने मी देसावळे मामांच्याकडे पाठवायचो. अगदी मामा हे असं, आणि तिथे एक प्रथा पडलेली होती की खेळाडू आलं की त्यांना पहिले विचारायचे की तुम्ही धुमाळ सरांना ओळखता का, आणि तिथनं मला फोन यायचा. तो विद्यार्थी माझ्या ओळखीचा नसला तरी मी दिल्लीत असेल कुठे असेल तर मी सांगायचो मी त्याला सर चांगला ओळखतो, काही करून त्याला ते घ्या अशी मी विनंती करायचो. तर इथं सुद्धा अगदी तुम्हाला काही अडचण आली तरी मी सरांना, माझं वय जास्त असलं तरी मी, कारण ते पुत्रवतच आहेत मला, मी स्वतः विनंती करीन. परंतु तुम्ही मनापासून मेहनत करा. तुमच्या कुटुंबाचा असेल, तालुक्याचा असेल, जिल्ह्याचा असेल, महाराष्ट्राचा असेल, देशाचा नावलौकिक वाढवा, आणि त्यातून आपल्या घराचा चरितार्थ अतिशय चांगला चालतोच. परत एकदा तुम्हाला मनापासून अगदी माझ्या शुभेच्छा आहेत. इथं मला बोलवलं, इथला सर्व स्टाफ असेल, सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या मनोगतामध्ये जवळपास सरांनी खूपच चांगला असा प्रेरक सल्ला आपल्याला या ठिकाणी दिला. आपल्या जीवनाचा इतिहास मी कसा घडलो, परिस्थिती नसताना परिस्थितीशी कसे जुळलो, आणि अखेर देशाला गवसणी कशी घातली, आणि आज अखेर त्यांची असणारी दोन्ही मुलं समाजामध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सुरक्षित आहेत आणि कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आपल्या स्वतःच्या पायावरती उभी राहिलेले आहेत, याचा एकंदरीत इतिहास आपल्यासमोर त्यांनी कथन केला. आणि सरांच्या बोलण्यातून एकच शब्द खऱ्या अर्थानं जाणवला की सर्वच मुलं परिस्थिती नाही हा शब्द सांगतात की माझी परिस्थिती नाही, पण परिस्थिती हा शब्द त्यावरती मात करून सरांनी कशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये यश मिळवलं त्याचा एक उत्तम आदर्श नमुना सरांनी आपल्यासमोर मांडला. निश्चितच सर, तुमच्या या मार्गदर्शनामुळं आमच्यामध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, तुम्ही केलेलं बहुमोल मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये यशदायी ठरेल असा मी आपल्याला ग्वाही देतो. आणि यानंतर या क्रीडा स्पर्धेच्या निमित्त आपल्या विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक जयंत पाटील सर खेळाविषयी त्या ठिकाणी शपथविधी घेतील. सर्वांनी त्या ठिकाणी शक्तीसाठी त्या ठिकाणी शपथ घेण्यासाठी जागेवरती उभं राहायचं आहे. मी आपल्या विद्यालयाअंतर्गत होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत हिरिरीने सहभाग घेईन. खेळ खेळत असताना खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन करेन व खेळ खेळत असताना कोणत्याही खेळाडूला इजा होणार नाही याची दक्षता घेईन. पंचांनी दिलेले निर्णय अंतिम मानून खिलाडू वृत्तीने स्वीकारेन. या स्पर्धा चांगल्या पार पाडण्यासाठी माझे पूर्ण सहकार्य राहील. हात नीचे.